राहुल गांधींची आज शिवाजी पार्कवर सभा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी शिंदे गटात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमशा पाडवींनी जय महाराष्ट्र केल्यामुळे विधान परिषदेत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। ठाकरे गटाहून अधिक आमदार असल्याने काँग्रेस पदावर दावा करण्याची शक्यता। सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार। चंद्रहार पाटीलच ठाकरे गटाचे उमेदवार। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 24 तासात जाहीर होणार। उर्वरित 28 उमेदवार फायनल केले जाणार। महायुतीतील विश्वसनीय सूत्रांची माहिती। वंचितने 17 जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचायत। वंचितला सोबत न घेता लोकसभा लढवण्याची चाचपणी। विजयसिंग मोहिते पाटील रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत। इंडिया आघाडीच्या नेत्यांशी अकलूजमध्ये बैठक सुरू। माढा सोलापूर बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अडीच वर्षांनी आलो पण 2 पक्ष फोडून आलो। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार। 2 ते 3 दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवारांमध्ये पाऊण तास चर्चा। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित। धाराशिव लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद नावानंच होणार। राजकीय पक्षांनाही उस्मानाबाद नावानंच प्रचार करावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।